यामध्ये 7 धावा झाल्या तरीही त्या टीमला बाय विन दिली जाईल, याच्याकडे लक्ष असावा. सामना हाही 2 षटकाचा असणार आहे, ज्याच्याकडे नोंद असावी दोन्ही कॅप्टन्सने. आता मॅचला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्फत आला आहे पहिलं षटक फेकण्यासाठी. सॉरी, 2 षटकाचा सामना आणि त्यामध्ये P1चं षटक नसणार आहे. किरण गोलंदाजी मार्फत आला बॅटिंगसाठी, ज्याने पहिल्या मॅचमध्ये 45 धावा ठोकल्या होत्या. तो बॅट्समन स्ट्राईक एंडवरती आहे. भयानक लहान आहे परंतु बॅटिंग त्याच्या अतिशय चांगली आहे. सौरभ आणि त्याच्या सोबतीला साहिल उघडा बॅटिंगसाठी आलाय. चला स्पीडअप घ्या लगेच. मॅच सुरुवात झाली आहे. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन सौरभ. सौरभ पहिला बॉल टॅप केला, बॉलला तडम्याला बॉल चाललाय तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होईल. एका सिंगलच्या मदतीने धावफल केला आकार आणि धावफलक ओपन केलंय ते बॅट्समन सौरभनं. जास्तीत जास्त 7 धावा काढाव्या लागणार आहेत या मॅचमध्ये जर बाय विन हवे असेल तर. कारण की पहिल्या मॅचमध्ये हायस्कोर होता तो म्हणजे 6चा, फक्त 6 धावा, 5 धावा जमा केल्या होत्या. 6चा टार्गेट होता, त्याही बऱ्याचशा पुरतं लढले गावदेकर असे सांगा, परंतु शेवटच्या क्षणी पराभव आला. याकडे बॉल कुतून काढला, त्याबद्दल समोर उडवण्याचा प्रयत्न होता आवता कार्पेटनं. लॉंगॉनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. तोपर्यंत 2 धावा वेगाने पळून काढल्यात. या 2 धावांना स्कोर पुढे चालला 3 आकड्यावरती. सध्या धावेसाठी संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि त्या धावेसाठी संघर्ष करावा लागणार आहे. चांगलं केला त्यापर्यंत पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल हो, आडव्या पाटा फटका चांगला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि ही पहिली विकेट मिळते किरणच्या खात्यामध्ये. साहिल विकेट क्रमांक पहिला बाद.
प्रत्येक विकेटसाठी हा 200 रुपयांचा कॅश प्राइज राहणार आहे अंकुश सिद्धार्थकडनं. गोलंदाजीसाठी आता जयेश आलाय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती. हा पहिला बॉल सौरभसाठी. हा बॉल फटका चांगला आहे ताकदीचा प्रचंड वापर आणि बॉल चाललाय सीमारेच्या पलीकडे. हा फ्लाइंग सिक्सर. सौरभच्या बॅटमन आता धावा यायला सुरुवात झाली. आता थांबणार नाही या बॅट्समन. उल्लेख केला होता या बॅट्समनचा. याच्या बॅटवरती बॉल आले तर सीमारेच्या पलीकडे जात असतात. आणखीन एक आता स्क्वेअर लेग कडे फटका चांगला आहे. आणखीन एक बॉल चाललाय 6 धावेसाठी सौरभच्या बॅटमध्ये. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते सौरभच्या बॅटमधनं 2 षटकार आले. हा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न होता पंच करण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षक नव्हते त्या ठिकाणी. हा बॉल बॅटवरती आला असता तर 4 धावाही मिळाल्या असत्या परंतु कमबॅक केलंय. आता गोलंदाज जयेशनं अप्रतिम गोलंदाजी कमबॅक करावा लागणार या मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा आल्या. ट्रॅकर बॉल आणखीन एक झेलची संधी आणि ज्या बॅट्समनचा झेल पकडायचा होता त्याचा झेल आता ड्रॉप झाला. तोही सौरभचा झेल महत्वाचा होता. क्षेत्ररक्षकांना थोड्याशा चुका केल्यात आणि आणखीन एक सिंगल मिळेल. दाफलकेवरती 20 धावा आहेत 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. नेक्स्ट बॉल आपल्याकडे आणखीन एक आता या चुका करतोय बॅट्समन संदेश. कारण की विचार केला ना तर स्ट्राईक ही रोटेट करणं महत्वाचं होतं. सौरभकडे स्ट्राईक मिळणं हे महत्वाचं होतं आणि संदेश थोडासा चुका करतोय. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न केले होते. बॅटची हलकीची लिडिंग एज आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये हा झेल सहजरित्या कार्य केला जातो. 20 धावा आहे दाफलकेवरती. फायटिंग स्कोर उभारलाय. आता बॅटिंगसाठी अश्विन दाखल झालाय. हो सरकून केल्याचा प्रयत्न होता. अशी धाव नाहीये मगाच्या बॉलवरती. खऱ्या अर्थानं स्ट्राईक रोटेट करणं हे महत्वाचं होतं सौरभला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर जाऊन पोहोचला तो 20 या आकड्यावरती. 12 बॉल आणि आता 21 धावांची गरज. चला लगेच फिल्डिंग या लगेच फिल्डर या आणि बॅट्समन लगेच या. जेवढे लवकरात होईल तेवढे बक्षीस वितरणासाठी टाइम राहील. याच्याकडे लक्ष द्यावं आता सर्व टीम्सने. चला लगेच फिल्डिंग डिपार्टमेंट आपण समजून घ्या. 12 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. आता प्रत्येक षटकारासाठी देखील बोनरबाडा संघाच्या बॅट्समॅनला 200 रुपयांचा डबल कॅश प्राइज असणार आहे. ते आमच्यापर्यंत पोहोचलंय अंकुश यांसकडनं. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये डबल कॅश प्राइज राहणार आहे. इथून जिंकणारा संघ सरळ पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी दाखल होईल. कारण की हाय स्कोर आता ठोकलाय तो बॅटिंग करत असताना खैरकाळी बॉल संघानं. चला लगेच बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत आणि किरण आणि त्याच्या सोबतीला जयेश बॅटिंगसाठी दाखल झाले. 12 बॉल 21 धावांची गरज आहे मॅचमध्ये.
गोलंदाज सज्ज झाला. बॉलिंग मार्कवरती साहिल, पहिला बॉल. हो, वेगामध्ये बॉल बॅटची कडा घेऊन बॉल मागे. विकेट किपर हा चुका करणार नाहीये. हा बॉल इतक्या वेगामध्ये होता की बॅट्समनला देखील कळला नाहीये आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आणि या बॉलला अशा रीतीचे बॉल जास्तीत जास्त फेकावे लागतील. ते गोलंदाजी करत असताना खैरकाडी बस संघाला 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता समीकरण 11 बॉल आणि 21 धावांचं गरज. नेक्स्ट बॉल. हो, स्विच इट, टायमिंग प्रॉपर. आणि हा बॉल चालला दरम्यान क्षेत्रामध्ये एका डब्याने 4 धावांसाठी. जयच्या बॅटमधनं चौकार. अरे तू झाडाला लागले का? ओके, षटकार आहे. 6 धाबा. आता डाब सरळ बॅटनं प्रयत्न केले होते. स्पीड शूटचा प्रयत्न होता तो जयचा आणि षटकार आलाय. आता थोडासा वेगळा प्रयत्न हाही होता, परंतु आता वेगामध्ये बॉल. आता ॲग्रेशन पाहायला मिळालं ते गोलंदाज साहिलकडनं आणि हा डॉट बॉल आला. 6 धाबा आहे दाफलकेवरती. अजूनही बराचसा आपल्याला गाठायचा आहे. इथे मेहनत करावी लागेल दोन्ही टीम्सला. जिंकणारा संघ म्हटला तर सरळ सुपर 2 मध्ये दाखल होईल, याच्याकडे लक्ष वेधणं महत्वाचं आहे. सरळ बॅटनादा फटका फसलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षण संदेश आणि त्याच्याकडनं या चुकाच होणार नाहीये की तो झेल ड्रॉप करेल. विकेट क्रमांक पहिला जयेश बाद झालाय. त्यानंतर 4 बॉलचा खेळ संपला. 6 धावा आहेत दाफलकेवरती, 1 विकेट मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंगसाठी आता नवीन बॅट्समन भारत इनॅट नंबर 2 वरती दाखल झालाय. चांगली गोलंदाजी. समीकरण अजून 8 बॉल आणि 15 धाब्यांची गरज आहे. हो, वेगामध्ये बॉल स्क्वेअर लेकडे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी फेकी चांगली आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. आणखीन 2 धाबा स्कोरबोर्ड मध्ये ऍड केले जातील. आता समीकरण आणखीन एकदा बदललंय. 7 बॉल आणि 13 धावांची गरज. लास्ट बॉल, लोबो फुलटॉस बॉल अलंदू कार्पेंटना ऑन साइडला ड्राईव्ह केलाय बॉलला. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी आता इथून विकेटची संधी असणारे फेकी थोडीशी खराब झाली. लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि या 2 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला साहिलनं तब्बल 10 आणि आता 6 बॉल आणि 11 धाब्यांची गरज आहे. आता गोलंदाजीसाठी सौरभ आलाय, ज्याने खेळ अत्यंत चांगला केलाय पहिल्या डावामध्ये. 6 बॉल मध्ये आता 11 धाबा रोखायच्यात. पहिलाच बॉल फेकत असताना खराब फेकलाय. काय घडेल या मॅच मध्ये? इथून जिंकणारा संघ सरळ सुपर 2 मध्ये दाखल होईल, याच्याकडे लक्ष द्यावं. आणि आता 6 बॉल आणि 10 धाब्यांची गरज आहे. गोलंदाजी चांगली करावी लागणार नाही. स्ट्राईक एंडला बॅट्समन अजून किरण आहे, ज्याने काही बॉलचा सामना केला नाहीये. हो, हाफ ट्रॅकर बॉल होता, हुक केला, गॅप मध्ये या बॉलला फेकून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण दुसऱ्या धाब्यासाठी आता विकेटची संधी आहे आणि पंचांचा इशारा आलाय. हा विकेट आहे आणि यातला भारतला बाद व्हावे लागेल. बॅट्समन क्रमांक आता दुसरा बाद झालाय. भारतच्या खेळीचा अंत होतोय. चला स्पीडअप घ्या लगेच. नवीन बॅट्समन आहे मैदानाच्या आतमध्ये.
विकेट. चला लगेच आहे नवीन बॅट्समन आणि एकच धाव मिळेल. 5 बॉल आणि अजूनही 9 धाव्यांची गरज आहे मॅचमध्ये. चांगलं डिसिजन आलं पंचांचं, योग्य डिसिजन. 5 बॉल अजूनही 9 धाव्यांची गरज. अटीतटीची लढत या मॅचमध्ये. बिग फॅट मॅच. दोन्ही संघ आता एकमेकांसमोर झुंज देत आहेत, प्रयत्न करत आहेत या मॅचमध्ये आणि जिंकणारा संघ खऱ्या अर्थानं सुपर 2 मध्ये दाखवलेली. यासाठी मेहनत करावी लागणार आहे. गोलंदाज तयार होतोय आणखीन एकदा ओव्हर द विकेट ना. सौरभचा हा बॉल मागे, विकेट किपर आणि त्यानंतर सेकंड स्लिप मध्ये हा झेल. आणखीन एक बॅट्समन बाद होईल. आता किरणच्या केलीचा अंत होतोय. ज्या किरणला संधी मिळाली होती तो आता बाद झालाय. अंदाज समीकरण आलंय ते 4 बॉल आणि 9 धाब्यांची गरज आहे मॅचमध्ये. आता निर्णायक खेळ करावा लागणार आहे या मॅचमध्ये. बॅटिंग करणाऱ्या बोनरपाडा संघाला अद्यापर्यंत चांगली रणनीती आखली होती ती बॅटिंग करत असताना, परंतु आता गोलंदाजी चांगली होते. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते ती सौरभच्या माध्यमातून. 4 बॉल आणि आता 9 धाब्यांची गरज अजूनही या मॅचमध्ये राहिली. नवीन बॅट्समन बॅटिंगसाठी दाखल झालाय पिंटू. 4 बॉल येणारे आणि 9 धावांची गरज आहे. आता एखादा मोठा फटका यावंच लागणार या मॅचमध्ये, महत्वाचा, आणि तो मोठा फटका ठरला जाईल. गोलंदाज सज्ज होतो आणखीन एकदा. वेगामध्ये भन्नाटे ऑर्गर ब्लॉक हॉल. यावरती मोठा फटका येणारच नाहीये असं दाखवून दिलंय गोलंदाज सौरभनं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी. वाईट कॅरकरचा प्रयत्न केला या बॉलवरती आणि संधीच नाहीये बॅट्समॅनला मोठा फटका खेळण्याची. हा डॉट बॉल. आता 3 बॉल. समीकरणामध्ये चेंजेस. आता 9 धाब्यांची गरज अजूनही राहिली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती सौरभच्या माध्यमातून. आडव्या बाटण्या केल्याचा प्रयत्न होता, समोर उडवला आनंद कार्पेटनं. फटका चांगला एकदा कंप्लीट आणि एकच धाव मिळेल. एकच धाव या बॉलवरती मिळेल. आता 2 बॉल आणि 8 धाब्यांची गरज. हा निर्णायक बॉल असणार आहे. चला वडपे संघ आणि दिघे संघाचे दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच टॉससाठी. लगेच या. इलथानगाव दिघे टीमचं कॅप्टन आणि वडपे संघाचं कॅप्टन. तीही चांगली मॅच पाहायला मिळेल. 2 बॉल 8ची गरज. स्विचचा प्रयत्न होता. हा पंचांकडे अपील केली जाते आणि हा डॉट बॉल. आता मात्र मॅच एकतर्फा झाली आहे. 99% सामना जिंकलाय तो गैरकाठी संघानं. आता येणारा 1 बॉल आणि 8 धाव्यांची गरज आहे मॅचमध्ये. एखादा खराब बॉल आला मॅचमध्ये तरी आणखी एकदा मॅचचं चित्र थोडंसं वेगळं होईल, परंतु तशा चुका करणार नाहीये हे सौरभला देखील माहिती आहे. बॅटची कडा आणि बॉल मागे. हा नशिबाचा चौकार खऱ्या अर्थानं. एखादा चौकार कमी पडला या मॅचमध्ये, एखादा षटकार कमी पडला या मॅचमध्ये आणि त्या सामना जिंकला असता. कॉंग्रॅच्युलेशन टीम खैरकाटी सुपर 2 मध्ये दाखल झाला. आडलं टीम बॉर्डरपाडा. चला इलथानगाव दिघे आणि वडपे या दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच टॉससाठी.